हे जे अनुभवतो आम्ही ते मुंबईत राहून अनुभवलं पाहिजे. तर मग काय अनुभवलं बरोबर ना. गणपती आधी एवढी मेहनत केली, पाय भाजतात. सावलीत उभे तरी भाजतात. चला Let's go. वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. आज आम्ही चाललो आहे गणपती विसर्जनला. आम्हाला लेट झालं ह्या वर्षी, आम्ही दरवेळी लवकर जातो. यावर्षी खूप गर्दी आहे प्रमाणाच्या आणि एवढं ऊन आहे, पाय भाजतात. मस्त जोरात. आम्ही 10 दिवस बाहेर असतो, गणपतीला गावी असतो. आम्ही एका दिवशी सगळे गणपती बघून घेतो, कारण आम्ही जर आळशी पण आहे. आम्ही काल लाईनीत उभं राहायचं नसतं आम्हाला. आणि पाय भाजतात. चप्पल आम्ही घालू येत नाही, कारण चप्पल नसेल तर चांगलं असतं, कारण गणपतीच्या पाय वगैरे पडतो ना आपण. त्यामुळे हळू खूप गर्दी आहे. आता आपण इथून पहिले चिंतामणी बघणार. चिंतामणी नंतर मग गणेश गल्ली, मग त्या रस्त्याने सगळे गणपती भेटतात. चल जाऊ. या सध्याला सगळं मी शिकवलं आहे. मागच्या वर्षी ती रागवली माझ्यावरती की मी तुला लालबागच्या राजाला मी घेऊन नाही गेलो तिला, म्हणून मला मी सांगितलं की मी दर्शन देऊन दाखवेन. पण ते कसं केलं ते सांगणार होतं. मागच्या वर्षी तिला आवडलं. मी यावर्षी ती स्वतःहून तयार होती. 11व्या दिवशी विसर्जनच्या दिवशी आलं. आता आमचं चिंतामणीचं दर्शन झालं आहे. आता इकडे मागे नाही रंगारी बरेचचा गणपती स्वामीचं एक गाव गेलं. गाडी पुढे घ्या, गाडी पुढे घ्या, वाजवा वाजवा. आलो लालबागच्या गेटच्या बाहेर पडलं, त्यामुळे गर्दी अजून वाढली. मग आम्ही जेवण घेतोय. आता आम्ही तिथून मुंबई जायला लागलो. आता
कसं वाटतंय? कुठल्या कुठल्या गणपती बघितले सुद्धा? चिंतामणी, मुंबईचा राजा, गणेश गल्ली बघितला, लालबागचा राजा बघितला आणि खूप सारे बघितले. परळचा विघ्नहर्ता बघितला, प्रकारित सेवा मंडळ बघितला. एवढे गणपती बघितले. आता चालू केला स्टार सुद्धा. कसं श्रद्धा? दुपारचं जेवण त्याच्या आधी काय काय ठुसलं असतं सांग. काय? एक वडापाव, एक भजीपाव तू खाल्ला, वडापाव मी खाल्ला आणि मंचुरियन. ते काही 6 होते, तर 3 तुला 3 मला आले. तू गोळा वेळा खाल्लास सांग ना. श्रद्धाने काय घेतलं बघा. मी नाही घेतला, आपल्याला ठेवतो. खातो तर तू आहेस, पण व्हिडिओमध्ये दिसतं कोण खातं. पण तू घेतलं. हे आपल्याला शासन दंडवत करतील. जेजुरीच्या खंडोबाला महाराष्ट्राचे कुलदैव जिंकव चौकटीच्या दिशेने विसर्जन. एवढं ऊन पडलंय की काय सांगू तुम्हाला. माझा गॉगल पण नीट बसत नाहीये. ठीक आहे, पकडतो का जरा? थँक्यू. ओढणीचा खूप उपयोग होतो. आम्हाला यायचं तर मुंबईच्या राजासोबत. आम्ही इकडे थांबलो, उन्हामुळे तिथून थांबलोच आहे. जाणार. आता एकदा चालायला सुरुवात केली की थांबणार नाही. मग आम्ही तयारी करून येतो सगळं काय करायचं ते. खूप ऊन आहे, खूप. आम्ही खाल्लेलं आहे थोडं थोडं. पाय भाजतात. सावलीत उभे तरी भासतात. चला Let's go. हनुमान लेन. परत ब्रेक. पाय दुखा लागले खूप सारे. आता आम्ही खातोय थोडंसं. तू काय खातं? गणेश दमलाय. हे पाय गरम होतात त्यामुळे. गणपती खूप मागे. आम्ही पुढे पुढे चालू जाऊन थांबतोय. थांबतो विश्रांती करतो. गणपतीला की परत पुढे जातो. परत जायचं, परत थांबायचं. मस्त एका चौपाटीपर्यंत पोचायचं आपल्याला हळूहळू करत. अजून खूप लांब आहे. खूप लांब आहे. हळूहळू चालत चालत
आम्ही सकाळी 12ला इथे पोचलो होतो. आता किती वाजलो? 5 वाजले. तिथे मागचे पाऊस नंतर परडलं. हां, त्यावेळी पाऊसच नाही आहे. पावसाचं नामोनिशाण पण नाही आहे. त्यामुळे म्हणजे असं रोड ना गरम झाला. सावली असली ना तरी पण हीट आहे. आम्ही बसतो रे पण गरम आहे. मी बसतो रस्त्यावरती. मला बसून वाटत नसेल फुटपाथवरती. आम्ही कधी कुठे बसत नाही, पण गणपतीमध्ये स्पेशल मान. गणपतीमध्ये आम्ही सगळीकडे बसतो रस्त्यावर. गणपतीला अरे पाचचा गणपती आला आता. खूप वेळ आहे, खूप वेळ आहे. अजून जायचं चालत गिरगावला, मग तिकडे विसर्जन करणार. पण ते हे लोक मागच्या वेळी थांबलो नाही, बाकी येऊन हां, यावेळी मग आम्ही बघू पुढपर्यंत जाणार, नंतर मग जाऊ ना. ह्यावेळी नाही खूप स्लो करताय. खूपच स्लो करत नाही असं वाटत नव्हतं. मागच्या वेळी आम्ही 5 वाजता तिकडे होतो, म्हणजे गिरगाव चौपाटी. आणि मागच्या वर्षी पाऊस पडत होता ना, त्यामुळे त्यांनी फटाफट केलं. ह्यावेळी पाऊस नाही, काय नाही, स्लो आणि लेट गेला ना गर्दी होणार खूप. आणि की लालबागचा राजा पण लेट येतो ना. लालबागचा राजा तर नेक्स्ट उद्या येणार. गर्दी खूप गर्दी. मिळते बाय. कुठे? मुंबई सेंट्रललाच आहे ना. नायर हॉस्पिटल कुठे आहे तिथे पोचलो आम्ही. सध्या बोलते मुंबई सेंट्रलला आहे. खूप लेट झाला आहे नावळी. ते टायरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे बोलत आहेत. मला भूक लागली कारण की आम्ही जेवलो नाही. आपण काय काय खाल्लं? एवढूसं नाही काय होतं, जेवण असतं बरोबर. एवढीच्यामध्ये काय काय येतं सध्या? काय एक वडापाव खाल्ला मी, चिंच खाल्ली आणि हे खाल्लं आईस्क्रीम. आईस्क्रीम नाही काय होतं, आईस्क्रीम गोळा. गोळ्याने काय होतं, पाणी असतं ते. खाव्या. तिथे बघा लिहिलं हराळी फूड. हलाल फूड म्हणजे हलाल करून मारतात असं असतं. आपण चिकन आणतो ते पण तेच चिकन आहे. जाऊन दे आता का हिला तू खायला घ्या. नको इथे काय करून वाटत आहे. चांगलं दिसत नाही. तुला कुठेच काय चांगलं नाही दिसत. चांगलं पण नाही. मी खाल्लं ना की बरोबर खाणार. तिला मी मग सपोर्ट देतो. पहिला काय आलं की मी माझ्यासाठी पडेल ना. चल हॉटेलला. तुला भूक लागली. चला आता इथे पुढे काय नाही भेटणार. इथून पुढे चालतं आम्ही. मॅडमला काहीतरी खायला देतो. भेटते ते बघू. पाणी पण हवं. मॅडमने पाणीपुरी पण खाल्ली, विसरलो आम्ही. तू पण खाल्ली आहे ना. ह्याने जास्त एक खाल्ली. प्लेट तू एक प्लेट मी खाल्ली. एक तुम्हाला प्लेट नाही, तू जास्त खाल्ली. काय खाल्ली नाही. आम्ही चालतो त्यामुळे एवढं सगळं आमचं जिरतंय. आणि आम्ही गावाला गेल्यापासून काय समजत नाही काय होत आहे. सारखंच खाताय. सारखंच खातोय. प्रत्येक तासाला काय पाहिजे. बस मिळालं आम्हाला दोघांना. लय खातो आम्ही, लय खाल्लं. हो प्रमाणाच्या फार खाल्लं. ते आम्ही तिकडे सातारला उतरलो. राहण्या पिण्यापेक्षा खाण्याचेच जास्त पैसे गेले. त्या दिवसाला 1,500 रुपये अशी उडवतो मॅसेज. खाण्यावर ते पण असं म्हणजे रस्त्यावर जे टाईमपास आलं नाही, असं प्रॉपर जेवण ते पण आम्हाला जात नाही. जातं म्हणजे भरपूर जातं. नाही, जेव्हा खायला बसतो तेव्हा नाही जात. नंतर परत पाहिजे आम्हाला. सारखी भूक लागते. आम्ही दोघांचं ह्याचं. ते सोबत राहिल्यावरती होतं. पहिली मला गरम नाही व्हायचं. मी खायला बसून ना जाम खाते. पहिलं मला गरम नाही व्हायचं एवढं. शब्दावर राहून मला पण गरम व्हायला लागलं. मला गरमी सहन नाही होता. मला तर होतच ना. असं दोघांसोबत राहून दोघांचे गुण आपापसामध्ये चेंज करतो आम्ही. म्हणजे चांगले नाही घेतले पण ह्याने. हिने पण मी घेतले होते चांगले. काय चांगले गुण आहेत स्वतः. हाय थोडेसे. बघा कॅमेरावरती बोलतो. थोडेसेच आहेत. बाकी सगळे वाईट आहेत. वाईट आहेत, घाणेरडे आहेत. ठीक आहे. चला बाय. आम्ही चालतो. चलती का मला भेटतो. एवढं आम्ही चाललो. एकाच दिवशी आम्ही एवढं चालतो. हा, नाही तर नाही. आम्हाला सारखी गाडी पाहिजे.
गाडी आमची सध्या उभी आहे. आराम आहे तिला हा महिना. तिला काम करायचं आहे. तरी ती आली मुंबईपर्यंत. हां न काय करता. आणि असं नाही की एकदम स्लोमध्ये त्या स्पीडला आणली मी पण. आणि त्या स्पीडला कंट्रोल पण होती गाडी. ठीक आहे आता बघू. खर्च नाही होणार. झाला तर स्वतः करणार. स्वतः बोलले काय रोखण्याचे बी विसरलं काय ते होतं. टाकू आपण खाली यावेळी या ब्लॉगच्या स्टार्टिंगला टाकू. हा काय चला बाय. भेटतो आम्ही तुम्हाला समुद्रावरती. बाय मित्रांनो. आम्ही पुढे आलोय. गणपतीची लाईन लागल्या विसरण्यासाठी. त्यामुळे आम्ही पुढे चालू जातोय. मग तिकडे जाऊन थांबणार. ट्रॅफिक इथे पण गणपती आहे. छोटे इथे पूर्ण लाईन लागले मागे. त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक गणपती आहे. अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत गिरगाव चौपाटी. आणि ते खूप सारे गणपती पण मुंबईचा राजा अजून आलेला नाही. आम्ही पुढे आलो कारण ट्रॅफिक फुल आहे. खूप ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही पुढे आलो. त्याला खूप वेळ लागेल. आम्ही बहुतेक नाही थांबणार एवढा वेळ. आम्हाला घरी पण जायचं आहे. ट्रेनला ट्रेन जायचं आहे. बाईकने नाही आलो इथं. पण हे जे अनुभवतो आम्ही ते मुंबईत राहून अनुभवलं पाहिजे. तर मग काय अनुभवलं बरोबर ना. गणपती आली एवढी मेहनत केली. एवढं चाललो इथे असं वाटतं बरं. तेव्हा कसे चालू नाही आमची हालत तुम्ही बघू शकता. आम्ही निघालो तेव्हा कसं होतं ना आता कसं. आता ह्यावेळी गुलाल कमी आहे. म्हणजे वाईट दिसतं आम्ही तरी पण. ह्यावेळी गरमी खूप होती. गरमी खूप होती आणि त्यामुळे आता आम्ही दरवेळी पिंक असतो. आम्ही चुकलो पूर्ण असं इथून फिरून आलो आहे. इथे तिथे गणपतीचं दिसणं होतं आहे. दाखवतं तिथे गणपती सुरू झालं आहे. सगळे ते गणपती सण थांबलेत. आणि हा सगळा महासागर गाठला आहे बाप्पाला निरोप द्यायला. हा गणपतीच्या आम्ही आगमनाला पण होतो. करडचा कैवारी आमच्या कुठल्या ब्लॉगमध्ये वीकेंड डेवनच्या ब्लॉगमध्ये माहिती हा वाला गणपती कैरीवरचा कैवारी पर्यावरणाचा प्रतीक. योगा आहे. आगमनला पण होतो. रस्त्यामध्ये विसर्जनला रस्त्यामध्ये पण होतो. आणि आता विसर्जन पण आम्ही समोर बघू आणि मग जाऊ. तोपर्यंत तुम्ही आमचे ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार. चिंता हरून देवा थकला असणार,